आज आपण खमंग अशा अळूवड्या बनवणार आहोत। वडीच्या अळूची पानं स्वच्छ धुवून घेतली, त्यांचे देठ कापून घेतले आणि लाटून घेतले। कोकमाच्या पाण्यामध्ये गुळाचा खडा विरघळवून घेतला। या पाण्यामध्ये पाव चमचा हिंग, 1 चमचा जिरं, 2 चमचे धणेपूड, 2 चमचे मालवणी मसाला, 1 चमचा काश्मीरी तिखट, 1 चमचा हळद, 2 चमचे पांढरे तीळ आणि 2 चमचे खोबऱ्याची पेस्ट घालून मिक्स केलं। 2 कप बेसन आणि थोडंसं तांदळाचं पीठ घालून मिक्स करून घेतलं। आता चवीनुसार मीठ घालून घट्टसर बॅटर तयार करून घेतलं। हे बॅटर अळूच्या पानांना लावून घेतलं। अळूची पानं आता साईडने दुमडून घेतली आणि पानांचा रोल तयार करून घेतला। हा रोल आता आपण वाफवून घेणार आहोत। वाफवून घेण्यासाठी कुकरमध्ये पाणी घालून जाळी ठेवली। जाळीवर एक पातेलं ठेवलं। पातेल्यामध्ये सुद्धा पाणी घातलं। आता या पातेल्यावर एक झाकण ठेवून झाकणावर हा अळूच्या पानांचा रोल ठेवला, वाफवून घेतला आणि थंड झाल्यानंतर वड्या पाडून घेतल्या। या वड्या गरमागरम तेलामध्ये तळून घेतल्या। खरपूस अशा तळून घेतल्या। 2 मिरच्या सुद्धा तळल्या आणि त्या वड्यांसोबत सर्व केल्या। अशा प्रकारे या खरपूस अळूवड्या तयार झाल्या।